हॅलो एव्हरीवन, माझं नाव श्रुती अँड वेलकम बॅक टू आवर चॅनेल. आज आपण आलो आहोत मुंबईच्या प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालयात म्हणजेच राणीच्या बागेत. येथे आपल्याला असंख्य प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. चला तर मग बघूया आज आपल्याला काय काय पाहायला मिळते. आतमध्ये थोडासा वॉक केल्यानंतर इकडे सेल्फ तिकीटिंग झोन अवेलेबल आहे. इथे आपण ऑनलाईन तिकीट काढू शकतो. फॉर अडल्ट इट्स 50 रुपीज पर पर्सन अँड फॉर चाइल्ड्स इट्स 25 रुपीज पर चाइल्ड. ऑर एल्स तुम्ही फॅमिली तिकीटही बुक करू शकता. दॅट इज फॉर ₹100 इन्क्लुडिंग पॅरेंट्स अँड 1 चाइल्ड. चला तर मग आता सिक्युरिटी चेक करून आतमध्ये एंटर करूया. समर वॅकेशन चालू असल्यामुळे लहान मुलं आणि पॅरेंट्स यांची खूप गर्दी बघायला मिळत आहे. आतमध्ये एंटर करताच थांबा मी लवकरच येत आहे, वेट आय एम कमिंग सून असं होर्डिंग पाहायला मिळेल. सो आपल्याला लायन लवकरच राणीच्या बागेत पाहायला मिळेल. चला मग बघूया आपल्याला कोणता फर्स्ट ॲनिमल बघायला मिळतोय ते. स्लॉट बिअर म्हणजे अस्वल. आता आपण बघणार आहोत अस्वल. कुठे दिसतोय बरं अस्वल? हा पहा झाडावर कोण बसलाय. बघा झाडावर बसून कसा आराम करतोय. अगदी निवांत मूडमध्ये आहे. असं वाटतंय की तो झाडावरून आपल्याला बघतोय आणि मनात विचार करतोय, हे लोक बरं माझं शूटिंग का करत असतील. आता आपण बघणार आहोत टायगर, लेपर्ड अँड हायनास. सो बघूया आता फर्स्ट काय आपल्याला बघायला मिळतंय ते. हा बघा वाघ. बापरे किती ह्यूज दिसत आहे. खूप लोक याच्यासाठी वाट बघत असतात आणि आम्हाला मस्त जवळून पाहायला मिळाला. असं तर मी 2 वेळा टायगरला वेगवेगळ्या झूमध्ये बघितलं आहे, पण एवढ्या जवळून मीही पहिल्यांदाच पाहत आहे. हा बघा लेपर्ड निवांतपणे टेबलवर बसला आहे. फोटोसाठी परफेक्ट पोस्ट दिली आहे त्याने. ऊन आणि गर्दी असल्यामुळे प्रॉपर व्हिडिओ काढायला मिळत नाही आहे. सो आपण बघूया आपल्याला पुढे कोणता प्राणी बघायला मिळतोय ते. इथे फिरताना तुम्ही बघू शकता आपल्याला डायरेक्शन साईनबोर्ड म्हणजेच ॲरोज अँड ॲनिमल आयकॉन्स बघायला मिळतात. त्यामुळे फिरायलाही सोपे जाते. सो पुढे आता बघणार आहोत हिप्पो म्हणजे पानघोडा. बघा कसं त्याचं अर्ध शरीर पाण्यात आणि डोकं बाहेर काढून बसलं आहे. त्याचे छोटे छोटे कान हलत आहेत. अगदी निवांत मूडमध्ये आहे. चला भेटूया आता आपल्या शरारती मित्रांना म्हणजेच माकडांना. आम्ही पण आमच्यासोबत एका मंकीला घेऊन आलो आहे. हे बघा कसे झाडावरून उड्या मारत आहेत, इकडे तिकडे पळत आहेत. धमाल चालू आहे त्यांची. लहान मुलंही खूप एन्जॉय करत आहेत. माकडं बघून खूप मजा आली. हे आपल्याला हसवतात आणि शिकवतातही की फ्रेंडसोबत मजा करणं, मस्ती करणं हे किती छान असतं. चला पुढचा प्राणी बघायला जाऊया. आता आपण बघणार आहोत कांकर म्हणजेच बार्किंग डिअर. बघा सगळे कसे शांतपणे पाण्यात बसले आहेत. अरे वा किती गोड दिसत आहेत. झूमध्ये आपल्याला फक्त प्राणीच नाही तर खूप सारे रेअर प्लांट्स अँड ट्रीजसुद्धा पाहायला मिळत आहेत. प्रत्येक झाडासमोर त्यांचे नेमबोर्डसुद्धा लावलेले आहेत. तसेच आपल्याला काही मॅप्सही बघायला मिळत आहेत. सो आपल्याला कळत आहे की आपण कोणता एरिया कव्हर केला आहे आणि अजून कोणकोणते ॲनिमल बघायचे आहेत. आता आपण बघणार आहोत हम्बोल्ट पेंग्विन. पेंग्विन हे पक्षी थंड हवामानात राहतात, म्हणूनच त्यांच्यासाठी एक खास AC सेक्शन बनवण्यात आला आहे. चला तर मग बघूया. हा बघा पेंग्विन कसा पाण्यात पोहतोय. इथे कॅफेटेरियाजही अवेलेबल आहेत. सो आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला आणि थोडं खाऊन मग बघूया पुढे अजून प्राणी. आता आपण एंटर करत आहोत बर्ड पॅराडाईजमध्ये म्हणजेच पक्ष्यांच्या नंदनवनात. हे बघा किती कलरफुल बर्ड्स आहेत. ग्रीन पोपट, आफ्रिकन ग्रे पोपट असे डिफरंट कलर पॅरट आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट आहे नुसता.
इथे आल्यावर मला वाटते की मी एक पक्ष्यांच्या सुंदर जगात आले. इतके सुंदर वेगळे पक्षी एकत्र पाहायला मिळणं यात एक वेगळीच मजा आहे. आता आपण पाहणार आहोत क्रोकोडाईल म्हणजेच मगर. इथे 2 सेक्शन आहेत. एक तर तुम्ही पाण्याच्या आतमधूनही क्रोकोडाईल बघू शकता किंवा पाण्याच्या वरतूनही क्रोकोडाईल बघू शकता. आम्ही आता खाली चाललो आहोत. खालच्या सेक्शनमध्ये तर आम्हाला क्रोकोडाईल दिसली नाही. सो आता वरती जाऊन बघू. आता आम्ही वरती आलो आहोत. इथे आम्हाला 2 क्रोकोडाईल दिसत आहेत. आता आपण आलो आहोत ॲक्वाबर्ड म्हणजेच पाणपक्षी बघायला. इथे आपल्याला पाण्यात राहणारे पक्षी बघायला मिळतात. हे बघताना वाटते आपण एखाद्या लेकजवळ बसलो आहोत. सो पीसफुल. सो अशा प्रकारे आपला आजचा मुंबई झू व्लॉग इथेच संपतो. आज खूप प्राणी बघितले आणि प्रत्येक प्राणी काहीतरी नवीन शिकवून गेला आणि निसर्गाशी जवळीक वाढली. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल. आपण लवकरच भेटू. बाय बाय.